महाराज संत भेटले, संत कळाले, त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय? सचिनराव, फायदा काय? फायदा काय? अर्धाक्षण घडता संताची तिने होय शांती महत पापा, तेवढाही पाप असू द्या, संत भेटल्यास पाप राहत नाही. वसू न शके पाप, जाये त्रिविध तो ताप, ऐसा संतांचा महिमा, नाही द्यावया उपमा, काही सांगाव झोपा, पाप राहत नाही हो. माझ्याकडे लक्ष द्या. डोळ्याची एक पाप निलवते त्याला एक निमिष म्हणतात. किती किती? डोळ्याची एक पाप निलवते त्याला एक निमिष म्हणतात. किती? हो होय म्हणाचे असं. एक निमिष. डोळ्याची अर्धी पापणी लय पर्यंत निमिषार्धा घडी संताची संगती, वास तो वैकुंठी कल्पांतीचा. डोळ्याची अर्धी पापणी लय पर्यंत जरी ज्ञानोबराय भेटले, नाथ बाबा भेटले, तुकोबराय भेटले, सद्गुरु गजानन महाराज भेटले ना, पप तप दैन्य जाय मोठा मोठी, पप तप दैन्य जाय मोठा मोठी. टाळी वाजवा टाळी. पप तप दैन्य जाय मोठा मोठी, पप तप दैन्य जाय. टाळी टाळी टाळी. बुड्ढा म्हणजे माया काय माग लागला बुवा. आनंद आहे, आनंद आहे, आनंद घेतला पाहिजे पांडुरंग बुवा. आता तुम्ही एवढे मोकळे, एवढे फ्रेश झाले, तुम्ही झाले का नाही? हो म्हणा, हो म्हणा. नाही मोकळे झाले महाराज. नाही तर काही माणसं कीर्तनाला आहे का दुष्काळ पडलाय काका. अरे आनंदात फ्रेश राहिलं पाहिजे. एक वाक्य आहे का, जगात आनंद कुठंच नाही, आनंद फक्त माझ्या वारकरी संप्रदाय शिल्लक आहे. संत
संत भेटले ना पाप ताप दैन जाय मोठा मोठे बस बस कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असा झटका हल्ला घड्याच्या अंगात आलो ती जेव्हा उठलं आहा हो हुशार माणूस होता आमच्या इठल बुवा सारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरला असं पक्क ते म्हणे सोडा 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 इठल बुवा म्हणे कामून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल किंवा बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या आणि हे लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी घुसले बेसर म्हणजे खोका नाला विढाला संत भेटत नाहीत भेटले ना पाप राहत नाही ताप दैन्य जाय उठा ही ताकद इतरत नाही दानात नाही तपात नाही तीर्थात नाही वर्तात नाही जपात नाही संतांच्या भेटीत ताकद आहे आता एका एका मिनिटात पापाचे प्रकार सांगतो लई टाइम घालीत नाही हे तुमचं नाव काय काय होय मदर मदर अंबादास का अंबादासराव पापाचे प्रकार सांगतो आता हेली पाठ आहे ते मला नाही बरं काय आणि मली पाठ आहे ते हेला नाही मवा कारखाना वेगळाच होतो आणि यांची कृपा आहे मराठाईवर विनोद नाही मी शिकाय गेलो आळंदी शिकाय हे आता ही आपल्या इकडे मली तुली काय होय ही भाषा आमच्या इकडं नादर होय नादर नादर मी फोनवर नादर म्हणलं की म्हणे काय होय नादर का हे गेजगे काय होय रे गेजगे आणि 2-3 नमुने संस्थेत होते आता हे पुढे लावले ह्यात सांगितले असते पण महाराजाला माहिती आहे ते मला म्हणायचे गेजगे काय होय गेजगे काय होय पण विनोद नाही अतिशक्ती नाही महाराज खरंच सांगू संताची कृपा झाल्यास काय होत नाही धरीतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ धडा त्यांचा माझ्या जीवनात काय येते मला माहित नाही पण चांगल्या महात्म्याची हात माझ्या डोक्यावर पडली हे माझं भाग्य आहे काय आमच्या संस्थेचं वैभव होतं महाराज आमचे मृदंग वर्षी वैद्य बाबा निकम बाबा भुले बाबा आमचे गातामूर्ती सद्गुरू रामचंद्र बाबा बोधे आमच्यासारखे हजारो विद्यार्थी सांभाळले महाराज आता हयात ज्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला आमचे शांती ब्रह्म सद्गुरू मारुती बाबा कोरेकर आणि ज्यांच्या संस्थेत मी 4 वर्षे राहिलो आपल्या भास्कर महाराजाच्यात होतोच 1-2 वर्षे माझे सद्गुरू विठ्ठल महाराज कोरडे हिंगडी म्हणून गाव जवळ आहे आणि तिकडं मला महाराजांनाच पाठवलं विढाला विढाला आणि एक वाक्य आहे का तुमच्या जीवनात काय येतं याला नवल नाही तुमच्या जीवनात नम्रता किती आहे यात नवल आहे नवल आहे अतिशक्ती म्हणून बोलत नाही संत भेटतात यात नवल नाही पण कळत नाही संत जर भेटले पाप राहत नाही ऐका पापाचे प्रकार सांगतो सचिनराव पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप ही झाली काय होय म्हणा पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप किती 6 आता एका मिनिटात पहा आता तुम्ही सगळे माळकरी हे तुम्हाला काही जास्त सांगायची गरज एका मिनिटात ऐका पाप कशाला म्हणायचे मांस खाणे याला पाप म्हणायचे काय मांस खाऊन हवस करी जोडोनी वैरे ठेविला अरे आपण हिंदू आहात ना आपल्या गळ्यात माळ नाही ना आपण मांस खातो ना हे आपलं पहिलं खरं पाप आहे टळीवर म्हणून हिंदूच्या माणसानं मांस खायचं नाही का खायचं नाही एका वाक्यात बोलतो आपला हिंदूचा माणूस मेल्या तोंडात काय घालते कोण म्हणलं कोंबडीचे पक कोंबडीचे कोंबले काय बेसलमीचे कोंबले काय मेल्यानंतर जित्या नाही अन्न मेल्यावर पिंड दान ऐका विनोद नाही म्हणून जिवंत आहे तोपर्यंत कंटी मी रवा तुळशी कंटी मी रवा तुळशी कंटी मी रवा तुम बच्चे
जोरात वाजवा, जोरात 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 जोरात. जस काय चिकन गुन्ह्याच होय विठाला. विठाला विठाला जिवंत हात तोपर्यंत कंठी मिरवा तुळशी वर्त करा एकादशी झोपा, टाळी वाजवा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. जिवंत हात तोपर्यंत मांस खाणं पाप आहे. चला पुढं एका मिनिटात उपपाप निषिद्धान्न सेवन करणं. चलत चलत वडापाव खाय, बटर पाव खाय, काही खाय. आता काल परवा मला एक भेटलं दिली बुवा. ते मला म्हणलं महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही राहिले धोत्रावर. म्हणलं येड्या तुले धोत्राची किंमत काय माहितीये? विनोद नाही, एक वाक्य आहे का? उपवाशी मरायची पाळी आली तरी चालेल, चांगल्याच्या संगतीत उपवासी मारा, पण नालायकाच्या संगतीत गुलाबजाम खाऊ नका, खाऊ नका. जैसा खाय अन्न तैसा होय, मन सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, चांगल्याच्या घरचं अन्न मागून खा. सज्जनाचे अन्न बळीची घ्यावे मागून. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. लक्ष द्या, चांगल्याच्या घरचं अन्न मागून घ्या, पण वाईटाच्या घरचं अन्न दिलं तरी खाऊ नका. विठाला विठाला याला उपपाप म्हणायचे. कुठे अन्न खाणं, बटर पाव, वडापाव, हे काय तुम्हाला चांगलं वाटलं काही? ते वडापाव हे मला एक बार भूक लागली तरी बुवा, मी वडापाव खायला गेलो. ते वडापाव करणार बाहेर गेलं. कुठे तुम्हाला कळतं? बाहेर बाहेर गेलं त्यानं आलं. मला वाटलं हात पाय धुईल निर्मा फिरमाना. त्यानं काहीच नाही आहे ना. म्हणलं बाबो गेलो रे. म्हणलं आता काही खरं. त्याला हात धुले नाहीत, पाय धुले नाहीत, तसाच कारभार चालू. परताला घाम येऊ लागला. ते घाम असा मध्ये पडालाय मध्ये. मी म्हणलं मामा हे घाम कसं काय? म्हणला घामाचा पैसा होय, घामाचा. हा मी तेव्हापासून धरलं, म्हणलं घामाचाच घ्यावं. विठाला माझी विनंती अतिशक्तीनं एकाच वाक्य बोलतो. आपण सामान्य भूमीतली माणसं ना. लक्ष देऊ नये का? आपण राज्यात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीतली माणसं आहात. अरे ज्या राजानं धर्मासाठी देह बलिदान करावा, या भूमीतले माणसं आपण आहात. आणि राज्य हो, माझ्या राजानं जर धर्मासाठी देह बलिदान केला नसता तर आज आपला धर्ममंडप दिसला नसता. माझ्या संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केला नसता तर आज आपल्या मंदिराला कळस, दारात तुळस, माझ्या गळ्यात माळ, माझ्या मातामोरच्या कपाळाला कुंकू दिसला नसता. टाळी वाजवा. अरे त्यांना धर्मासाठी देह बलिदान केला म्हणून त्यांना पदवी मिळाली, शेपटी लावली नाही. धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु गजानन महाराज की, गौरी शंकर महाराज की, भास्कर महाराज की, सद्गुरु वासुदेवजी महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की, गुरुवार्य मारोतराव महाराज की. अरे हरे अरे हरे अरे हरे. टाळी वाजवा. काय धर्मासाठी दे बलिदान. कुठे अन्न खायचं नाही. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. उपपाप. आता माझ्या पुढे सुज्ञ माणसं आहेत. महापाप. बाल हत्या करणे हे महापाप आहे. तरुण मंडळी, आता आता महाराज बऱ्याच पोरायला कळाले. आता बरेच पोरं म्हणाले उंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणतो तू भगवगुणान गांजावर चलो जाओ प्रयाग कुंभमेळा. विनोद नाही विनोद. माझी तुम्हाला विनंती आहे. अरे मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप कोणी नाही. भाग्यवान. आणि ज्याला एकही नाही त्याच्यासारखं दरिद्र कोणी नाही. हा दिलीप बुवा तुम्हाला सोडून बोलावलं म्हणा. हा तुम्ही लई नंबर हाणणार आहो. विठाला विठाला हो.
बसल्यात. मुलींनो, तुमच्या पाया पडतो मी, तुमच्या भावासारखा आहे बरं. तुम्हाला राग आला तर मला शिव्या दे जाऊ नका. एक वाक्य ऐका. अरे फक्त तुम्ही तुमच्या बापाची इज्जत राखा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. अरे बाप कशाला म्हणतात? एक वाक्य ऐका. बाप होणं साधं नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत ताप सण करतो त्याला बाप होता येते. बाप होता येते. मी जास्त बोलणार नाही. ऐका. ज्या टायमाला मुलीचं लग्न असतं ना, मुली बुवा, दिलीप बुवा, त्या टायमाला मुलीचं लग्न असतं. अरे कुणालाच वाकणारा न बाप, कुणाला हात न जोडणारा, सगळ्या गावाला हात जोडते. सगळ्या गावाला या दादा, माझ्या मुलीच्या लग्नाला या. गावातला सरपंच, उपसरपंच, बँडवाला काय लागतं मला तलिपीच म्हणते बाबा भागून घे. विनोद नाही. बाप सगळ्याला हात जोडतो, आचार्याला हात जोडतो. ऐका. बाप रडत नाही. मुलगी नांदाय जाते ना, बापाला रडू येत नाही असं नाही, पण बापाला माहितीये अख्खं गाव रडते, आई रडते. बापाला कळतंय मी जर आता माझ्या मुलीपुढे डोळ्यात अश्रू आणले ना, माझी मुलगी नांदाय गेली, मरेपर्यंत माझ्या मुलीला लढावं लागल. मरेपर्यंत डोळ्यात अश्रू आणायला. मुलगी नांदाय गेल्यानंतर विनोद नाही महाराज, बाप एका कोपऱ्यात जातोय, एक वशी घेतोय आणि ढसा ढसा बाप मुलीच्या माघारी रडतोय. मुलीच्या माघारी रडतोय. आणि शेवटचं वाक्य आहे का, मुलगी नांदाय जाते ना, जा ताई जा, दिल्या घरी सुखी राहा. पण एक वाक्य ऐक ताई, जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत बापाची मान खाली होणार नाही असं जीवन जग. विनोद म्हणून बोलत नाही. अरे जगाच्या समोर रडणारी आई असते मुलीसाठी मुलासाठी, पण जगाच्या माघारी रडणारा मुलीसाठी मुलासाठी फक्त बाप असतो. बाप असतोय. म्हणून माझी विनंती आहे, एक वाक्य ऐका. मुलीसारखं दैवत या जगात नाही. पण हे महाराज ऐका, माझी विनंती आहे बरं काय मुलींनो, फक्त आपल्या मुला बापाची इज्जत सांभाळा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. आपल्याकडं म्हणाय पहिली बेटी तूप रोटी, पहिला बेटा भिकार चोटा. पहिली बेटी धनाची पेटी, पहिला बेटा कपाळी गोटा. विनोद नाही. मुलगी असावी. म्हणून तुकोबराय म्हणतात कुळी कन्या, अगोदर कन्या नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं होय. कुत्र तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही आता घरी जा. तुम्ही घरी गेल्या गेल्या कुत्र पळत येत आहे. कुत्र मालक दिसला की कुत्र 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 अंगावर हात पाय टाकतंय. मालक दिसल्या टॉमी टॉमी. विनोद नाही. कुत्र आणि पुत्र पुत्र चुकून येतात आपल्या तेला रेकून येतात. म्हणणार बुड्डा कुठं व्हाय, बुड्डा कुठं व्हाय, एका टप्पूट हाणेल टप्पूट. बुड्डा म्हणते नको रे बाळ्या, तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे, सप्त्याला पट्टी दिली नाही रे, कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे, मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट हाणला रे. एवढे कुटाने तू ह्यासाठी केली, तू म्हणाला टप्पू देईल. आता कुठं खपू बाळ्या, ही पाळी बऱ्याच जणांवर आली आहे. विठाला अरे बाल हत्या महापाप आहे. आता एका मिनिटात बोलतो. दादा, गाय कसायला देणं महापाप आहे. आमचे विदर्भरत्न गोभक्त सद्गुरू संजय बाबा पाचपोर, त्यांच्या बऱ्याच गोशाळा आहेत महाराज. गायीचं पालन करतात. ऐका बरं काय. आणि आपली गाय आहे म्हणून आपला धर्म जिवंत आहे. भगवान सांगतात निर्लोभे गायीची सेवा, त्यांनी माझी प्राप्ती उद्धवा. पाहे पादृत पवित्रानी मांडी घाल, मांडी घाल. ते मले ढिले जमत नाही. उगा मोकळा पसारा भाराभर चिंध्याने एक नाही धड म्हणायची. विढाला विढाला. ऐका कडे म्हणून कोट्यातली गाय सांभाळा. हंबरोनी वासर आले, चाटती जेव्हा गाये, तेव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय हो. आया बाया सांगत होत्या